आम्हाला त्रास आहे, आम्हाला त्रास आहे ना, आम्हाला धंदा नाही होत, आपला धंदा नाही होत. कोण कमी त्याचं म्हणजे असं आहे का जे लोक मागून आले त्याला समोर जागा देते आणि आम्ही 5 वर्षापासून मागून जो आला त्याला समोर जागा आम्ही म्हणत राहतो. कॅमेरा समोर बोल. हा बोला बोला अजून बोला. काय तकलीफ कोणती आहे इथून आपल्याला? तकलीफ म्हणजे आम्हाला फक्त सावली जागा पाहिजे. सावली जागा पाहिजे. आमचं म्हणणं आहे का त्याला सावली जागा आहे तशी आम्हाला सावली जागा. कोणाला सावली जागा आहे? कोणाला सावली जागा? हे जे समोरचे जे हॉटेल समोरपर्यंत खुर्ची आहे ते आम्हाला त्याचा त्रास आहे आणि आम्हाला एक लाईन जागा पाहिजे. त्याने सावलीत नाही पूर्ण गाड्या आम्हाला सावलीत पाहिजे, एक लाईन तुकात पाहिजे. तर तुम्हाला म्हणजे ही लाईन्स मध्ये असं इथे बसवला कोणी? मंदिर ट्रस्टी मधून बसवला कोणी का शेषा झोटेनं बसवलं? देवस्थान वाल्याकडूनच आहे जागा. तर मग ह्या हॉटेलवाल्याने देवस्थानवाल्याने जागा दिली असते तर काहून असं म्हणजे आपला मतभेद केला? तेच म्हणत आहे आम्हाला. कोणी केला असा मतभेद? देवस्थानवाल्याने. पण तुम्ही नाव सांगा ना त्यांच्या. तर तुमच्या हिशोबाने काय झालं पाहिजे? आम्हाला एक लाईन जागा पाहिजे फक्त, म्हणण्याचा उद्देश आहे. आणि तुमच्याकडून किती महिना घे आपला घेण्यात? कोण घेते महिना? देवस्थानवाले. देवस्थान मधून कोण येते पैसे घ्यायला? पैसे घ्यायला कोणी येते त्याच्या नाव सांगा तसं तुम्ही त्यांच्या. आपला नंदू धवड येते किंवा शिवराज होते. नंदू होतो आपला धवड कोण आहे? मंदिरच्या ट्रस्ट मध्ये आहे का? आता आपण म्हटलं की ट्रस्ट वाले येते, तो ट्रस्टी आहे का नंदू धवड? नोकर आहे पोर. मग अजून कोण येते नंतर? शेषराज होते. शेषराज होते फक्त सांगायला येते का महिना देऊन द्यायचा, आम्ही पैसे देऊन देतो. कोणाही जाऊ देतो त्यानं कोणता अर्जुन याच्या नंदू धावडे त्याचा जो कर्मचारी पोरगा आला समजा नोकर. तर तुम्हाला 300 रुपये महिना देणं परवडते का? आता तुमच्या महिना निघते का इथून? आता पहिलं देणं होत होतं, आता 300 रुपये म्हणा. जेव्हा म्हणजे असं भेदभाव सुरू आहे की समोर दुसऱ्या हॉटेलवाल्याला मोठी जागा देणे, तुम्हाला लहानशी जागा देणे ते होणार, तर तुम्हाला परवडते का? नाही परवडत. आम्ही ठेवू दुकान, नाही तर आम्ही आपलं दुकान घरी नेऊ. आम्हाला परवडून तर देऊ आम्ही महिना, नाही तर काय आमचं.